जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि 3 प्रकारच्या श्रद्धा समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व सात्विक श्रद्धावान श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। मागच्या वेळेला आपण सात्विक आहार कसा असतो, राजस आहार कसा असतो, तामस आहार कसा असतो, त्यानंतर सात्विक, राजस आणि तामस प्रकारचे यज्ञ कसे असतात याविषयीचं भगवद्गीतेच्या आधारे चिंतन केलेलं आहे। आज आपल्या समोर जो विषय आहे तो आहे त्रिगुणात्मक तप। 3 प्रकारचं तप कसं असतं, आहार कसे असतात ते पाहिलं, यज्ञ कसे असतात ते पाहिलं, आता 3 प्रकारचं तप कसं असतं ते पाहण्याचा आजच्या प्रवचनामध्ये आपण प्रयत्न करूया। आजच्या चिंतनामध्ये 14 ते 19 या श्लोकांच्या गटामध्ये या 3 प्रकारच्या तपाचं वर्णन आलेलं आहे। आता तप म्हणजे नेमकं काय, तर ध्येय म्हणून, साध्य म्हणून जे आपण समोर आपल्या ठेवलेलं आहे ते प्राप्त होईपर्यंत तनामनाने न कंटाळता अखंड अविरत परिश्रम करत राहणे त्याला तप असं म्हणतात। आणि किमान 12 वर्ष एकच गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न याला आपण तप असं म्हणतो। किमान 12 वर्ष सातत्याने एकच गोष्ट करणे हे लक्षात घ्यायचं की 12 वर्षाचा कालावधी म्हणजे एक तप। आणि असे अनेक तप जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला साधता येऊ शकतात। आणि कशासाठी साधायचे आहेत, आपण पाहिलं की 16वा आणि 17वा अध्याय जो आहे तो असीपदाचा अनुभव येण्यासाठी साधकांनी स्वतःची जडणघडण कशी करावी यासाठी या 2 अध्यायांचा विचार भगवंत आपल्या समोर ठेवत आहेत। तर 14व्या श्लोकात म्हणतात की देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांचे पूजन तसेच पवित्रता। आता देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांचे पूजन करायला सांगितलेलं आहे। अहंकार लयासाठी अर्चन भक्ती, वंदन भक्ती भक्तीच्या प्रकारामध्ये आपल्या समोर मांडून ठेवलेले आहे की पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य हे जे भक्तीचे प्रकार आहेत ते आपल्यातला अहंकार गळून पडावा, आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ मोठं आहे हे साधकांनी जर समजून घेतलं तरच तो इतरांचं पूजन करू शकतो। आणि अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणाने
पूजन करायला सांगितलेलं आहे। समर्थ म्हणतात की धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, की कोणाकोणाचं पूजन आम्ही करावं। वास्तविक पाहता ईश्वर नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते सर्वत्र सदा समत्वाने भरलेलं आहे। आता सर्वत्र तेच जरी भरलेलं असलं तरी व्यवहार करत असताना कोणाची पूजा करावी, कोणाचं पाद्यपूजन करावं, कोणाचा सत्कार करावा आणि कोणाला दुरूनच नमस्कार करावा, याचा विवेक जो आहे तो तुम्हाला आम्हाला करावाच लागतो। समर्थ गमतीने म्हणतात की गाढवाचं जर पूजन करायला गेलो तर त्याच्याकडनं आपल्याला लाथच बसणार आहेत, म्हणून व्यवहारामध्ये पूजन कोणाचं कशा पद्धतीने करायचं ते लक्षात घ्यायचं आहे। तुकाराम महाराज सुद्धा आपल्या समोर म्हणतात की विंचू सर्प यांच्यामध्ये जरी नारायण भरलेला असला, म्हणजे आहेच आहे त्यांच्यामध्ये भरलेला, पण तरी सुद्धा त्यांना दुरून नमस्कार करायचा आहे। मग इथं आपल्या समोर ठेवलंय की देव, ब्राह्मण व विद्वान यांचं काय करायचं आहे तर पूजन करायचं आहे। कशासाठी करायचं आहे तर देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ असे यज्ञाचे सुद्धा प्रकार आपल्या समोर 5 ठेवलेले आहेत। भूतयज्ञ, तर ते सांभाळत आपल्यातला अहंकार गळून पडावा, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता यावं, घेण्यासारखं त्यांच्याजवळ आहे हे लक्षात ठेवून त्यांचं काय केलं पाहिजे तर पूजन केलं पाहिजे। विद्वत पूजन असा एक शब्द आपल्याला सगळ्यांना परिचित असणारा आहे आणि जिथे जिथं भागवत सप्ताह चाललेले असतात तिथं तिथं मुद्दाम असे गावातले जे प्रतिष्ठित, श्रेष्ठ, ज्ञानान्य, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे जे कोणी आहेत त्यांना बोलावून त्यांचं पूजन जे आहे ते करण्याची प्रथा आहे। कशासाठी तर एकच लक्षात घ्यायचंय की वयोमानानुसार वयोवृद्ध असल्यामुळे, त्यानंतर आपल्यापेक्षा अनुभव जास्ती पावसाळे त्यांनी पाहिलेले असल्यामुळे अनुभवाचं ज्ञान जे आहे ते त्यांच्याजवळ जास्ती असतं आणि म्हणून त्यांचं जे आहे ते आम्ही पूजन केलं पाहिजे। शारीरिक तपामध्ये 3 प्रकारचं तप या ठिकाणी आपल्याला आता अभ्यासायचं आहे। कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असं 3 प्रकारचं तप जे आहे ते साधकांनी करावं। कशासाठी तर स्वतःला घडवण्यासाठी। उत्तम पुरुषाशी जर ऐक्य तुम्हाला आम्हाला घडवून आणायचं असेल, स्वतःच्या ठिकाणी त्याला जाणायचं असेल तर तो जसा उत्तम आहे तसं उत्तम मुनी होण्याचा आपण काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे व्यवहारात सुद्धा आपल्याला आनंदाने जगण्याची व्यवस्था होते आणि पारमार्थिक लाभ सुद्धा त्यामुळे आपला होऊ शकतो। आणि म्हणून शारीरिक तपामध्ये आपल्याला हे पूजन करायला सांगितलेलं आहे। 3 तपाचा उल्लेख आपण रामरक्षेमध्ये सुद्धा पाहतो। शिरसा नमामि, वचसा गृणामि आणि मनसा स्मरामि या पद्धतीने हे तप जे आहे ते तुम्हाला आम्हाला करायला सांगितलेलं आहे। भूदेव संतासी सदा नमावे अशी समर्थांची आपल्याला आज्ञा आहे की शारीरिक तप जे आपल्याला करायचं आहे त्या तपामध्ये श्रेष्ठ, ज्येष्ठ असणाऱ्यांचं पूजन आणि फार महत्त्वाचं आहे की स्वतःच्या शरीरावरची आसक्ती गळून पडावी यासाठी सुद्धा, आणि जोपर्यंत आपण आपल्या शरीरामध्ये आसक्त आहोत तोपर्यंत इतरांसाठी झिजण्याची प्रेरणा सुद्धा आपल्या आतमध्ये निर्माण होत नाही आणि इतरांसाठी झिजल्याशिवाय आपल्या देहावरची आसक्ती सुद्धा गळून पडत नाही। आणि म्हणून आपल्या देहावरची आसक्ती गळून पडण्यासाठी, देहबुद्धी कमी होण्यासाठी श्रेष्ठ असणारे जे भूदेव संत आहेत त्यांची काय करावी तर त्यांची पूजा करावी। आता जे ब्राह्मणांची पूजा, देवाची पूजा कशासाठी सांगितलेली आहे तर या संपूर्ण जगताचा हर्ता भरता आणि करता असा तो ईश्वर आहे, म्हणून त्याचं पूजन करायचं आहे। ब्राह्मणांचं पूजन म्हणजे ब्रह्म जाणण्याची इच्छा करणारा, ब्रह्मरूप होऊन राहणारा असा जो कोणी ब्राह्मण आहे त्याचं पूजन करायला सांगितलं। दुसरं म्हणजे वेदांमधले सगळे मंत्र, नंतर आपले जे पूजा पाठ आहेत ते सगळं
यांच्या मदतीनेच आपल्याला पूर्ण करावं लागतं आणि म्हणून ब्राह्मणाचं पूजन अर्थात अत्यंत पवित्र सदाचार संपन्न असणारे असे जे ब्राह्मण आहेत त्यांचं पूजन करावं. गुरुपूजन, आता गुरु म्हणजे अगदी माता गुरु, पिता गुरु, त्यानंतर शालेय शिक्षण देणारे गुरु, एखादी कला आपल्याला आत्मसात करायची असेल तर त्या त्या विषयामध्ये पारंगत असणारे गुरु, त्यांचं सुद्धा पूजन करायला सांगितलेलं आहे. नाही तर हल्ली आपण पाहतो की असा आदरभाव जो आहे तो शिक्षकांविषयी कोणाच्याही मनात राहिलेला दिसत नाही. तर त्यांना काय समजतं ह्या पद्धतीने, किंवा त्यांचं आचरण सुद्धा तितकं शुद्ध आणि स्वच्छ त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पाहायला मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी आदरभाव जो आहे तो निर्माण होत नाही. पण आपल्या ठिकाणी मात्र साधकांनी हा आदरभाव पूर्णपणे वाढता चढता वाढता ठेवून ज्याच्या ज्याच्याकडून आपल्याला जे जे काही प्राप्त होतं त्याला त्याला गुरु समजून मनोभावे त्याला काय करावं तर वंदन करावं. या वंदनामुळे आपल्या ठिकाणचा गर्व, ताठा, अभिमान जो आहे तो कमी होण्याला आपल्याला नक्की काय होते तर मदत होते. त्यानंतर विद्वान म्हणजे तत्वज्ञानाचा ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, जे जीवनमुक्त आहे, जे संत पदाला पोहोचलेले आहेत, जे गुरुपदावर आरूढ झालेले आहेत, यांचं सुद्धा मनापासून पूजन करावं. आणि ते पूजन करत असताना आता सात्विक पूजन कसं असेल तर सात्विक पूजन करत असताना त्या ठिकाणी मी म्हणून कोणी वेगळा आहे, पूजा करणारा मी, माझा फोटो घेतला पाहिजे, तो इतरांना दाखवला पाहिजे, या पद्धतीचं काहीही मनात येणार नाही. तर यांचं पूजन करण्यातच माझं कल्याण आहे असं लक्षात ठेवून तन मन धन सर्व त्यांना अर्पण करण्यासाठी जे पूजन केलं जातं त्याला सात्विक पूजन. आता शरीराद्वारे केलेलं हे काय आहे तर तप आहे. त्यानंतर जे राजस असतील, हे राजसी लोकांचं तप कसं असणार आहे तर त्याच्यामध्ये सकामतेचा उद्देश आहे. सात्विक जे आहेत, सज्जन जे आहेत, ते तप करत असताना किंवा इतरांचं पूजन करत असताना त्या ठिकाणी सकामतेचा स्पर्श सुद्धा नाही. तर हे आपण केलंच पाहिजे म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. पण राजस लोक जे आहेत ते नावलौकिकासाठी, आपला मान मरातब वाढवण्यासाठी या प्रकारचं पूजन करून इतरांना दाखवण्यासाठी या प्रकारचं पूजन करू शकतात. तेही करतातच, म्हणजे देवाचं पूजन करतात. मागच्या वेळेला आपण पाहिले की यक्ष वगैरे असे त्यांचे कोण असतात तर ह्या पद्धतीचे त्यांचे देव आहे. आणि तामस पूजन कसं आहे तर याही ठिकाणी पूजा अर्चा वगैरे सगळी केली जाते, पण त्या ठिकाणी स्वतःच्या हिताचाही विचार नाही, फक्त लौकिक दृष्ट्या आपण कधीही पराजित झालं नाही पाहिजे आणि जो कोणी शत्रू म्हणून आपल्या समोर आहे त्याचं पूर्ण नायनाट करता आला पाहिजे किंवा त्याचं पूर्ण वाटोळ झालं पाहिजे. या पद्धतीनेच त्यांच्या काय चाललेल्या असतात तर पूजा चाललेल्या असतात. मग आता शारीरिक तपामध्ये स्वतःची काया जिजवणे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. यामध्ये काही तप आपल्याला सांगितलेलं आहे की भगवंताच्या सेवेसाठीच हा देह आपल्याला मिळालेला आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. समर्थ म्हणतात हे एवढं जे ऐश्वर्य मला लाभलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आहे तर भगवंतानी त्याची जी मनापासूनची इच्छा असते धर्म संस्थापनेची, त्या कार्याला मदत व्हावी म्हणून आम्हाला इथं धाडलेलं आहे. आणि तेच कार्य करता करता भगवंताचं कार्य असं समजून करता करता ह्या पद्धतीचा नावलौकिक जो आहे तो वाढलेला आहे. आता नावलौकिक वाढणं हे व्यवहारातलं यश मिळालेलं आहे आणि पारमार्थिक यश काय मिळालेलं आहे तर राम पहाया गेलो रामची होऊन ठेलो. या पद्धतीचं जे आहे ते पारमार्थिक यश सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. आता
सदा देव काजी झिजे देह ज्याचा. किती पद्धतीने मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या समोर सोप्या सोप्या शब्दांमध्ये याची मांडणी केलेली आहे की सदा देव काजी झिजे देह ज्याचा. मारुतीची दास्यभक्ती आठवली की शारीरिक तप कसं करतात ते आपल्याला चांगलं लक्षात येईल. की स्वतःच्या देहाची यत्किंचित सुद्धा पर्वा न करता माझ्या रामाला काय हवं आहे, त्याला कशाची गरज आहे ते पूर्ण करण्यासाठी तनाने आणि मनाने सदैव तत्पर. हनुमंतरायाचं एक महत्वाचं आहे की सदैव तत्पर. कशासाठी? तर रामकार्य करण्यासाठी. मग स्वतःच्या देहाकडे तेवढं लक्ष नाही, तर हा देह ह्या रामकार्यासाठीच झिजवण्यासाठी मला मिळालेला आहे असा पूर्ण त्या ठिकाणी काय आहे तर श्रद्धा विश्वास त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून शारीरिक तप म्हणजे नेमकं काय आहे तर विद्वान लोकांची सुद्धा जीवनमुक्तांची, इथं या ठिकाणी विद्वान शब्दाचा अर्थ घेतलेला आहे की जे जीवनमुक्त आहेत यांची सेवा मनापासून जर आपण केली तर सेवा करता करता जवळीक साधता येते आणि त्या जवळीकीचा परिणाम म्हणून त्यांचा आचार उच्चार विचार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जवळून पाहायला मिळतात. आणि त्याचा जो ठसा आहे तो कळत नकळत आपल्या अंतःकरणावर उमटत जातो आणि त्याप्रमाणे आपलं जीवनही आपण घडवावं असं त्या साधकाला मनापासून वाटायला सुरुवात होते. आणि म्हणून संतांच्या सहवासात जावं आणि त्यांची सेवा जी आहे ती अगर्वता करावे दास्य सकळ असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अगर्वता. कारण ती दास्यभक्ती करताना ती सेवा करताना जर अभिमान ताठा निर्माण झाला तर फक्त प्रपंचाऐवजी आपण परमार्थात आलेले आहोत, पण बाकी जे काही स्वभाव आहेत गुणधर्म आहेत ते मात्र मनातले तसेच आहेत. असं जर झालं तर कुठेतरी आपली फजिती होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हे शारीरिक तप करत असताना त्यामध्ये अहंकार लयाची व्यवस्था आहे आणि ती आपल्या ठिकाणी साध्य आहे की नाही. ती सेवा करताना आपल्यातला अहंकार मी देह आहे ही जी बुद्धी आहे ती आपल्या ठिकाणची गळून पडायला मदत होते की नाही असं जे आहे ते साधकांनी मनापासून तपासण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. नंतर परत स्वभावातला सरळपणा आणि शौच म्हणजे सर्व तऱ्हेची शुद्धता. शारीरिक मानसिक. शारीरिक शुद्धता म्हणजे अंग रोज स्नान करणे. ते स्नान करत असताना सुद्धा डॉक्टर काका म्हणतात की कशा पद्धतीने तिथं भक्ती आणि कशा पद्धतीने चैन अशा दोन्ही गोष्टी तिथं होऊ शकतात. तर सिनेमाचं एखादं किंवा नाट्यगीत गुणगुणत जर अंगावर पाणी घेतलं तर त्याला अंघोळ असं म्हणतात. आणि तेच गंगेश्च यमुने चैव असं म्हणत म्हणत जर आपण अंगावर पाणी घेतलं तर त्याला स्नान असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक कृती जी आहे ती ह्या पद्धतीने आतला भाव बदलून जर आपण केली तर वेगळं शारीरिक तप करण्याची गरज पडत नाही. मग सगळ्या तऱ्हेने शरीर जसं शुद्ध पाहिजे तसं मन विचार प्रतिबंधामुळे दिलगिरी व्यक्त करते. अहिंसा म्हणजे शब्दाने सुद्धा कोणाचीही हिंसा न करणे. दैवी गुणसंपदेमध्ये आपण पाहिलं इतर प्राण्यांची हिंसा तर करायचीच नाही, म्हणजे प्रत्यक्षात एखाद्या शस्त्राने सुद्धा करायची नाही. आणि जिव्हा नावाचं जे शस्त्र आहे ते सुद्धा वाकडं तिकडं सातत्याने चालवायचं नाही. याला अहिंसा असं म्हटलेलं आहे. आणि हे शारीरिक उत्तम असं तप आहे आणि ते आम्ही करायला शिकलं पाहिजे. पहिलं सांगितलं पूजन करायचं आहे. कोणाकोणाचं तर देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं पूजन करायला सांगितलं. त्यानंतर सर्व तऱ्हेची शुद्धता, त्यानंतर मनाचा सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा याला शारीरिक तप असं या ठिकाणी आपल्यासमोर म्हटलेलं आहे. त्यानंतर 15वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा की जो व्यवहारकाली सुद्धा भलेही आपल्याला आसिपदाचा अनुभव येईल किंवा न येईल, परंतु व्यवहारामध्ये सुद्धा ज्याची अत्यंत उपयुक्तता आहे असा हा
15वा आणि 16वा श्लोक आता आपल्या समोर या ठिकाणी दिलेला आहे। त्यामध्ये अनुद्वेग करम वाक्य की इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे जे शब्द आहे। आता वाणीचं तप या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे की जे वाक्य उच्चारल्यानंतर, जे शब्द उच्चारल्यानंतर आता काय किंवा पुढे काय ते शब्द आठवल्यानंतर सुद्धा कोणाच्या मनामध्ये विक्षेप म्हणजे चांचल्य किंवा उद्वेग की तो मला असं का बोलला, असं ज्याच्या कानावर ते शब्द पडले त्यालाही वाटायला नको आणि जो कोणी बोललेला आहे त्यालाही असं माझ्या मुखातून का बरं निघून गेलं असं पश्चाताप होण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये। ह्या प्रकारचं अनुद्वेग असं आपल्या समोर सांगितलेलं आहे की शब्द कसे पाहिजे। समर्थ म्हणतात शब्द निवडून बोलावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा। किती सोप्या पद्धतीने इथं आपल्या समोर की व्यवहारामध्ये शब्द जो आहे तो निवडून बोलावा, नाहीतर शाब्दिक चकमकी ज्या आहेत त्या आपल्या सातत्याने काय असतात तर सुरूच असतात। खूप एक छान अभंग आहे एका संतांचा आणि त्यामध्ये ते संसाराचं वर्णन करत असताना संसाराचे घोर रणांगण बाण वर्षती सुसु सण सण की इथं कुठले बाण एकमेकांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न होतो तर त्याला शाब्दिक बाण असं म्हटलेलं आहे। भलेही एखाद्या बाणरूपी शस्त्राने झालेली जखम लवकर भरून येऊ शकते, पण शब्दरूपी बाणाने झालेल्या ज्या जखमा आहेत त्या लवकर भरून येत नाही। जिथून ते सुटतात त्याला फारसं त्याची वेदना होत नाही, पण जिथे जाऊन त्या पोहोचतात त्यांना मात्र भरपूर वेदना त्या ठिकाणी होऊ शकतात। आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठं आपल्याला एक साधन सांगितलेलं आहे आणि ते साधन काय आहे तर ते साधन आपल्या समोर सांगितलेलं आहे की कोणाचंही अंतःकरण दुखवू नये। आणि शब्दाद्वारे जर सारखं इतरांचं अंतःकरण आपल्याकडनं दुखावलं जात असेल तर कुठंतरी काहीतरी इकडं रामनामाच्या माळा भरपूर झालेल्या आहेत, पण शब्दाद्वारे मात्र सतत इतरांना बोलणं सुरू आहे। मग टोचून बोलणं आहे, खोचून बोलणं आहे, कडवटपणा आहे ह्या पद्धतीचं। आणि म्हणून चौपदीमध्ये समर्थ आपल्याला रामरायाकडनं कुठला गुण घ्यायचा तर कोमल वाचा दैरे राम। आयुष्यभर आपण या चौपदी म्हणत राहतो, उपासना त्या पद्धतीने म्हणत राहतो, पण डॉक्टर काका म्हणतात तसं कोमल वाचा दैरे राम हे स्वभावगत मात्र होत नाही, शब्दगत आणि कंठगत तसं मात्र आपल्याकडनं होऊन जातं, पण प्रत्यक्षात ती जी साधना आहे ती आपल्याकडनं होऊन जात नाही आणि ती करणं अत्यंत महत्वाचं आहे। जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र। दुसरं सांगितलेलं आहे की जे काय आपल्याला बोलायचं आहे ते सत्याशिवाय दुसरं काही बोलू नाही, पण सत्य सांगत असताना सुद्धा ते कसं पाहिजे तर आपल्या समोर मांडणी आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात। सत्य हे सुद्धा नेहमी चांगल्या शब्दाद्वारे, गोड शब्दाद्वारे समजावून देता आलं पाहिजे। पण काही जणांच्या स्वभावामध्ये त्यांना वाटतं की आपण स्पष्ट वक्तेपणा खूप आहे आपल्याजवळ, हाच आपला स्वभाव फार उत्तम आहे, मग त्या स्पष्ट वक्तेपणापायी इतरांचे अंतःकरण कितीतरी दुखावले जातात ह्याकडे मात्र त्यांचं अजिबात लक्ष नसतं। पण इथं आपल्याला साधना म्हणूनच सांगितलेली आहे की सत्याचा मार्ग तर सोडायचा नाही, पण त्याचबरोबर ते सत्य समजावून सांगत असताना समोरच्याला सुद्धा ते प्रिय वाटलं पाहिजे किंवा मी आता माझ्याशी बोलूच नये ह्या पद्धतीचं त्याला वाटता उपयोगाचं नाही। आणि हे केव्हा जमू शकतं ज्या वेळेला आपल्या यत्किंचित सुद्धा स्वार्थ त्याच्याशी बोलताना, यत्किंचित सुद्धा आपल्या बोलण्यातून स्वार्थ आणि अभिमान ज्या वेळेला डोकावत नाही त्यावेळेला हे जे सत्य आणि प्रिय असे वचन जे आहेत ते तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडू शकतात। सत्य व प्रिय तर बोललेच पाहिजे माणसानी, त्यात सत्य तर असावेच परंतु अप्रिय नसावे आणि प्रिय असावे परंतु असत्य नसावे, हाच सनातन धर्म आहे।
आता आपल्या सनातन धर्माचं एक या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे आणि ते लक्षण काय आहे? प्रिय वाक्य बोलण्याने जर पशु पक्षी इतर माणसं सुद्धा जर प्रसन्न होतात तर मनुष्याने नेहमी प्रियच वाक्य बोललं पाहिजे असं त्यांनी स्वतःशी का ठरवू नये? चातुर्मासाचा आता नियम आपल्याला करायला हरकत नाही की या 4 महिन्यात मी कधीही कठोर वाणीने कोणालाही बोलणार नाही. ह्या पद्धतीचे जर नियम केले, आज मोबाईलच्या फारच लीला सुरू आहेत, प्रयत्न करूयात तरी पुढे जाण्याचा. उत्तम शब्द बोलण्यामध्ये कंजूशी कशाला करायची की ज्याने आपला व्यवहार सुद्धा सुकर होईल आणि कुटुंबातलं वातावरण सुद्धा चांगलं राहील. आपण पाहतो की शब्दाद्वारे सगळे काय आहेत तर कुटुंबातले वातावरण जे आहे ते कितीतरी बिघडून जातात आणि म्हणून शब्दासाठी, चांगले शब्द उच्चारण्यासाठी दरिद्रता कशाला पाहिजे? जर बोलून चांगले कामं होत असतील, व्यवहार सुरळीत होत असतील तर त्या वाणीचा उपयोग जो आहे तो चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यांचं हित जे आहे ते साठवलेलं आहे. हितंच असं पुढचा शब्द आपल्या समोर आलेला आहे की त्यातच सगळ्यांचं हित, की प्रेम, दया, क्षमा, उदारता हे जर सत्वगुण प्रदान करणारे असे जर काही आपल्या ठिकाणी लक्षणं असतील की ज्याच्यातून सत्वगुण जो आहे तो सत्वगुण चढता वाढता राहतो, असे गुण जर आपण कमावलेले असतील तर आपली वाणी जी आहे ती वाणी त्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करू शकते. पण तिच्यावर जर राजस तामस संस्कार जास्त असतील तर ती वाणी जी आहे ती मात्र बिघडलेली राहते. समर्थ म्हणतात कठीण शब्दे वाईट वाटते. आता कठीण शब्दाने जर आपल्याला प्रत्यक्ष वाईट वाटण्याचा अनुभव येत असेल तर इतरांच्या बाबतीमध्ये आपण तसे शब्द का वापरावेत? पण एकदा ती घसरगुंडी सुरू झाली की वाणीला ब्रेक मारता येत नाही आणि त्यामध्ये आपलं काय आहे तर नुकसान आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये हित आहे असं जे बोलणं आहे की चांगल्या बोलण्यामध्ये स्वतःचंही हित आहे आणि इतरांचं सुद्धा हित साठवलेलं आहे आणि म्हणून वाणीवर संस्कार करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. खरं तर ब्रह्मरूप होण्यासाठी ही वाणी सुद्धा मागे पडली पाहिजे. या वाणीचा तिथपर्यंत उपयोग नाही, पण व्यावहारिक जीवन जे आहे ते अत्यंत सुकर, शांत असं जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला वाणीवर जे आहे ते उत्तम संस्कार केले पाहिजे. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र. त्यानंतर स्वाध्याय. आता परमार्थामध्ये आपली उन्नती साधायची असेल तर त्यासाठी परमार्थाला अनुकूल असणारे असे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा म्हणजे प्रस्थानत्रयीचा गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र. आता हे खूप कठीण वाटत असेल त्यांनी दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथांचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. एक स्वतःला समजून घेण्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि दुसरं आपल्यासारख्या इतरांनाही जर त्याची आवड असेल तर आपणासे जे जे ठावे ते ते इतरांशी सांगावे. ह्या पद्धतीने सुद्धा हा स्वाध्याय यज्ञ जो आहे 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण हा यज्ञ पाहिला होता. तर हा जो स्वाध्याय यज्ञ आहे तो करण्याचा आपण काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आणि वाणीचं हे तप करत असताना इतरांचे दोष कथन करणे, इतरांची निंदा करणे, त्यानंतर वृथा भाषण, उगीचच करमणूक म्हणून सारखं बोलत राहायचं, या पद्धतीचं भाषणही करायला नको. नंतर पारमार्थिक साधनेमध्ये बाधा आणणारे असे जे शृंगार रस, काव्य, नाटक, कादंबरी इत्यादी ज्या आहेत, ललित वाङ्मय असं म्हणता येईल त्याला, त्या न वाचणे. ज्यापासून काम, क्रोध, विकार हेच आमच्या अंतःकरणातले वाढत जातील अशा सिरियल्स न पाहणे. या पद्धतीचा स्वाध्याय यज्ञ जो आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे. त्यानंतर कायिक तप पाहिलं आपण, आता वाचिक तप पाहिलं आणि आता आपल्या समोर मानसिक तप. फार सुंदर असा हा विषय आपल्या समोर आहे, पण मोबाईलमुळे हे सगळं प्रवचन आपलं तुटक या पद्धतीने आपल्या समोर आता सादर होत आहे. मनप्रसाद सौम्यत्वम
मौनम आत्मविनिग्रहा असा 16वा श्लोक आपल्या समोर आहे की मनाची प्रसन्नता साधकाला फार फार आवश्यक आहे. साधक असू दे, प्रापंचिक असू दे, कोणीही असू दे, पण मनाची प्रसन्नता अत्यंत आवश्यक आहे. आता ही मनाची प्रसन्नता आमच्या ठिकाणी का आम्हाला टिकवता येत नाही? तर विकारे घडे हो जनीची सदाचीची असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की विकारांमुळे मनाची प्रसन्नता जी आहे ती तुमची आमची बिघडलेली राहते. आता ही मनाची प्रसन्नता जर मला सांभाळायची असेल तर मन करा हो प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, की मनाची प्रसन्नता आपल्याला सुख, शांती, आनंद, समाधान मिळवून देऊ शकते. पण बाकी सर्व गोष्टी घरामध्ये आहेत, पण आपलंच मन जर थाऱ्यावर नसेल, सैराट धावणारं असेल, सतत त्या मनामध्ये चलबिचल असेल, चंचल असेल, तर तेच मन तुम्हाला आम्हाला दुःख द्यायला कारणीभूत होतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योगो असं आपल्या समोर वसिष्ठ ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे. मग मनच आपल्याला बंधनात टाकणारं आहे. आता कुठलं मन बंधनात टाकणारं आहे? तर जे कामविकारांनी भरपूर भरलेलं आहे, द्वंद्वामध्ये अडकलेलं आहे, असं मन जे आहे ते तुम्हाला आम्हाला बंधनात टाकणारं आहे. आणि तेच मन जर सुंदर विचारांनी सुमन झालेलं असेल तर तेच मन तुम्हाला आम्हाला परमार्थामध्ये उपयोगाला आणता येणार आहे. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र आहोत असं 6व्या अध्यायामध्ये आपण भगवद्गीतेच्या शिकलेले आहोत की माणसाचं मनच माणसाचं शत्रू आणि मित्र दोन्हीही होऊ शकतं. मग मी माझ्या मनाला नेमकं कुठलं ट्रेनिंग देते ह्याच्यावर माझं पुढचं जीवन जे आहे ते सगळं आवश्यक आहे, अवलंबून आहे. मग आता हे मन सदैव प्रसन्न ठेवण्याचा उपाय काय आहे? तर मन प्रसन्न ठेवा असा उपदेश करून झाला, पण मन प्रसन्न ठेवण्याचे उपाय काय आहे किंवा ते अप्रसन्न कशामुळे होतं? डॉक्टर काकांचं एक सुंदर गीत आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात, मनात सुंदर राहे ते मी भवती पाहे. जर मन आपलं खरोखरीच आपल्यावर प्रसन्न असेल तर भोवतीचं जग सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर आहे, चांगलं आहे असंच आपल्याला ते प्रतीत होत राहतं. पण आपलं मनच जर बिघडलेलं असेल, जसं आपण म्हणतो की अँटिना बिघडलेला असेल तर प्रक्षेपण व्यवस्थित होत नाही. आता त्याचा अनुभव आपण घेतोच आहोत की इंटरनेटची व्यवस्था व्यवस्थित नाही तर किती अडथळे निर्माण होतात. म्हणजे माध्यम आहे ते माध्यम अतिशय उत्तम पाहिजे. मन हे आमच्या जीवन जगण्याचं काय आहे तर माध्यम आहे. बुद्धीतले प्रेरणा, वासना, कामना मनाच्या द्वारे इंद्रियापर्यंत पोहोचतात आणि इंद्रियांनी केलेल्या सगळ्या खोड्या, सगळे व्यवहार मनामार्फत बुद्धीपर्यंत जातात. मग मन हे काय आहे? माध्यम आहे. आणि ते माध्यम जे आहे ते अत्यंत व्यवस्थित असलंच पाहिजे. आणि त्या माध्यमाला दुरुस्त करण्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक आपल्या समोर ठेवलेले आहेत. मनाची ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. की या मनाचं स्वरूप एकदा लक्षात घेतलंच पाहिजे आपण आणि ते मनाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याच्यावर पारमार्थिक संस्कार जे आहेत ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जुने प्रापंचिक संस्कार मागे टाकून नवीन पारमार्थिक संस्कार स्वतःवर सतत करून घेणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक व्याख्या जी आहे ती डॉक्टर काका आपल्याला सांगतात. आता मनाची प्रसन्नता प्राप्त करण्याचे उपाय काय आहे? तर सांसारिक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, देश, काल, त्याच्यामध्ये घडणाऱ्या घटना इत्यादी विषयी जे राग म्हणजे अनुकूल भावना आणि द्वेष म्हणजे प्रतिकूल भावना ज्या जितक्या मनामध्ये जास्त असतील तितकं मन जे आहे ते अप्रसन्न होत जातं. मग राग आणि द्वेष हे मनाला अप्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. आता राग द्वेषाच्या पलीकडे जाऊन म्हणजे आसक्ती पण नको आणि तिरस्कार किंवा द्वेष सुद्धा नको, या पद्धतीने त्या मनाला प्रसन्न ठेवण्याचा तुम्हाला आम्हाला काय करता येतो तो प्रयत्न करता येतो. आता जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले असं या जगासंबंधी जर लक्षात ठेवलेलं असेल तर
वाहवत जाणारे विचार जे आहेत मनामधले ते तुम्हाला आम्हाला काय करता येतात तर थांबवता येतात. दुसरं सांगितलं की स्वार्थ आणि अभिमान या दोन गोष्टी जर मनामध्ये फार बिंबलेल्या असतील तर त्याच पद्धतीने मन जे आहे ते कार्यरत होतं आणि मग तिथं सुद्धा मनाचं संतुलन जे आहे ते स्वार्थ बुद्धीमुळे आणि अभिमानामुळे बिघडून जात राहतं. आणि म्हणून हे मानस्तप करत असताना ह्या मनाचा अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे. परत येतं की मनाला जर सतत प्रसन्न ठेवायचं असेल तर सत्वगुण जो आहे तो स्वभावातला चढता वाढता राहिला पाहिजे. श्रद्धा जी आहे ती सात्विक श्रद्धा जोपासली पाहिजे. या मनामध्ये दया, क्षमा, उदारता इत्यादी भावांनी त्या मनाला आपण काय केलं पाहिजे तर सजवलं पाहिजे. अंतःकरणाचा शृंगार त्या मनाला उत्तम गुणांनी काय केलं पाहिजे तर आपण समजावलं पाहिजे. मानसिक तपामध्ये या गोष्टी आपल्या समोर इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मनात प्राणी मात्राविषयी सदैव हिताची भावना असली पाहिजे आणि म्हणून सकाळी उठून कल्याणकरी रामराया जनहित विवरी की सगळ्या जगातल्या लोकांचं कल्याण होऊ दे. आता मी रोज असं म्हटल्याने त्यांचं खरोखरीच कल्याण होणार आहे का तो भाग वेगळा, पण रोज अशी त्यांच्यासाठी मी प्रार्थना केल्यामुळे माझं मन जे आहे ते मात्र शुद्ध होणार आहे, व्यापक होणार आहे आणि भगवंताच्या स्मरणामुळे त्याची प्रसन्नता जी आहे ती टिकून राहण्याला काय होणार आहे तर मदत होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांचं कल्याण चिंतण्यामध्ये आपलं स्वतःचं सुद्धा कल्याण साठवलेलं आहे हे साधकांनी मनापासून लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे सौम्यत्व. क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवणे. आता त्या सौम्य पाहिजेत. अगदी क्रिया प्रतिक्रिया या जगताविषयी किंवा व्यवहार करताना आम्हाला काहीतरी कराव्याच लागतील त्यावेळेला त्या सौम्य असल्या पाहिजेत. त्या जर फारच कठोर असतील तर मात्र सगळं वातावरण जे आहे ते बिघडण्याची शक्यता आहे. मग आता ही सौम्यता आमच्या मनामध्ये केव्हा निर्माण होईल किंवा क्रिया प्रतिक्रियांचे खेळ आम्हाला केव्हा थांबवता येतील. मोबाईलवरच आपण पाहतो एखादी पोस्ट टाकली की त्याला किती लाईक आले, मग वर असलेला अंगठा आला का खाली गेलेला अंगठा आला. या क्रिया प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्ही सतत पाहत बसतो. मी 24 तास हातात मोबाईल घ्यायचा आणि माझ्या पोस्टवर कोणी कोणी काय काय टाकलेलं आहे, त्यांनी कशी प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे क्रिया प्रतिक्रियांच्या खेळामध्ये मनाला अडकवून ठेवून आम्ही स्वस्वरूपापासून मात्र दूर दूर जात राहतो. आणि म्हणून ह्या मनामध्ये क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवून ते अत्यंत सौम्य, मुलामय, मृदू ह्या पद्धतीचं भाव असं वाटत असेल तर भगवंताचे गुण, त्या भगवंताच्या गुणांचा आमच्या मनावर पडलेला प्रभाव, त्याची वत्सलता, त्याची दयाळुता या ज्या गोष्टी आहेत त्याचं जर वारंवार चिंतन आमच्या मनाकडनं होत असेल तर आमचं मन हळूहळू सौम्य भाव जे आहे ते धारण करतं. कारण काय आहे सर्वत्र भगवंतच भरलेला आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला जगताविषयीच्या क्रिया प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत सौम्य होऊन जातात. या क्रिया प्रतिक्रिया सौम्य होण्यासाठी डॉक्टर काका आपल्याला म्हणतात की त्या ठिकाणी काय करायचं आहे तर आत्मचर्चा पाहिजे, भगवंताच्या पराक्रमाचे वर्णन पाहिजे, श्री गुरु आणि संतांचे महात्म्य जे आहे ते एकमेकांना सांगण्याचा सततचा स्वभाव पाहिजे. मग क्षुल्लक कारणाने आपलं मन जे आहे ते बिघडून न देण्यासाठी साधकांनी तत्पर असलं पाहिजे. आता क्षुल्लक कारणाने मन बिघडणं ह्याला आपण म्हणतो काय त्यांचे सारखे पापड मोडतात, सारखा राग येतो, कुठल्याही शब्दाने मान अपमान सारखं स्वतःचा झाला असं सारखं वाटत राहतं. ह्या पद्धतीचं जर मन असेल तर ते मन तुम्हाला आम्हाला व्यवस्थित जगू देत नाही, शांतपणे जगू देत नाही. आणि म्हणून साधकांनी काय केलं पाहिजे तर क्षुल्लक कारणाने ती प्रसन्नता बिघडवून न देण्यासाठी मग काका त्याला आपल्या समोर एक छान साधना ठेवतात. काका म्हणतात अंतःकरण आहे म्हणजे तरंग तर उठणारच,
पण त्या तरंगाची लाट होऊ न देता तो तरंग तिथल्या तिथं बाधित करण्याचं सामर्थ्य आपल्या मनाजवळ नक्की आहे. ते श्री गुरूंच्या विचारांनी, त्यांच्या कृपेनी आपण आत्मसात जरूर करू शकतो. आणि म्हणून क्रिया प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्याची जी कला आहे ती साधकांनी काय केली पाहिजे तर लक्षात घेतली पाहिजे. आता आपल्या मनाकडे लक्ष ठेवणारे साधक फार कमी असतात, कारण त्यांचं मन आपलं आहे असं आपण म्हणतो, पण ते इतरांच्या चिंतनामध्येच जास्ती गुंतलेलं असतं. आणि इतरांच्या चिंतनामध्ये जास्ती गुंतलेलं मन परमार्थासाठी आपल्याला आपलं असून सुद्धा उपयोगात आणता येत नाही. वास्तविक पाहता मन हे अत्यंत सुंदर उपकरण या परमार्थासाठी उपयोगात आणण्यासाठी भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. मग आता गुणांची वाटणी, त्यानंतर प्रत्येक जीवाचं स्वतःचं असलेलं एक अनिवार्य प्रारब्ध, जगन्मिथ्यात्व निश्चय आणि आत्मा नस्तु कामाय सर्वं प्रियं भवती इत्यादी विचार जर सखोल पद्धतीने समजावून घेतले असतील, त्यावर मी माझ्या मनाच्या ठिकाणी मनन केलेलं असेल तरच मला ते उपयोगात आणता येतं आणि मनाची प्रसन्नता जी आहे ती सांभाळता येऊ शकते. आता प्रभाते मनी रामचिंतित जावा असं आपल्याला आज्ञा केलेली आहे. अगदी पहाटे उठल्यावर पहिलं चिंतन कोणाचं करावं तर रामाचं करावं. कारण तो राम कसा आहे, लावण्य सुंदर आहे, सर्वांचा हितकर्ता आहे, भक्तवत्सल आहे, पराक्रमी आहे, असं त्याचं चिंतन करता करता आपल्या मनाला राममय करून सोडलं की ते मन जे आहे ते त्याच्यासारखं प्रसन्न होऊन राहतं. आणि म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा, मनाला सकाळी उठल्यापासूनच काय करावं तर त्या रामाची ओढ जी आहे ती लावण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर सगळं लक्षात ठेवलं तर आपल्या मनाचा निग्रह होऊन आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसात राहूनही आपल्याला आत्मानुसंधान टिकवणं, यासाठी जी मनाची उपलब्धता पाहिजे असते साधकाला ती नक्की मिळू शकते, जर त्याला अवास्तव वाहू दिलं नाही तर. एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे आपल्या समोर मौनम, मौन हा शब्द आलेला आहे. आता 4 प्रकारचे द्वंद्व आणि त्याचे परिणाम हे आपल्या मनावर येऊन आदळतात. मग या द्वंद्वामध्ये अडकून ज्याचं मन सतत चलबिचल होत राहतं तो जो आहे तो मौनापासून ढळलेला असतो. आणि या द्वंद्वाच्या तरंगांना जो जिथल्या तिथं जिरवतो त्याने ते मौन जे आहे ते साधलेलं आहे असं सांगितलेलं आहे. इथं आता वाणीचं मौन नाही तर इथं मनाचं मौन सांगितलेलं आहे. ते कसं तर मनामध्ये न करी रे संग राही रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे आपल्या समोर की या मनाला या संसाराचा, त्या संसारातल्या परिस्थितीचा संगच लागू देऊ नका, कारण ते संसार जसा चालायचा तसा चालणारच आहे. जास्तीत जास्त तो नीटनेटका करण्याचा आपण प्रयत्न जरूर करायचा आहे, पण संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका हे मात्र त्या ठिकाणी कायमचं लक्षात ठेवायचं आहे. जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो जसा प्रारब्धाने होणार आहे तसाच आपल्याला दिसणारा आहे. त्यामुळे त्याच्यात पूर्णत्व शोधण्यापेक्षा मनाने पूर्ण असणाऱ्या तत्वामध्ये स्वतःला पूर्ण विलीन करणं याला साधना असे म्हणतात. मग ते आत्मनिग्रह जो आहे तो ह्या पद्धतीचं मौन जर आम्हाला साधता आलं तर आम्हाला तो आत्मनिग्रह करता येतो. मग आता आत्मनिग्रहासाठी इथं आपल्या समोर ठेवलंय की साधकांनी मनाच्या तालावर नच नाचता त्या मनाला आपल्या तालावर उपयोगात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या मनाला वश करायचं आहे. आता इतरांना वश करून राहण्याचा आपण किती प्रयत्न करतो की याने माझं ऐकावं, त्याने माझं ऐकावं, त्याने माझ्या आज्ञेत राहावं, याने माझ्या आज्ञेत राहावं. पण मनाची 16 रूपे आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये या मनाला कशा पद्धतीचं ट्रेनिंग द्यावं आणि त्याला निश्चयात्मक करावं हे सांगितलेलं आहे. आता चंचलता हा मनाचा धर्म आहे, पण ह्याच मनाला निश्चळ सुद्धा करता येतं. पण केव्हा करता येतं? ज्या वेळेला ते निश्चळ तत्वाला म्हणजे रामाला
कृष्णाला ब्रह्मस्वरूपाला धरून राहील त्यावेळेला ते हळूहळू निश्चळ होत जातं. म्हणून साधकाने मनाच्या वश होऊन न राहता मनाला आपल्या वश करून राहण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. नंतर सांगितलेलं आहे भाव संशुद्धी. आता परत परत कितीदा तेच शब्द या ठिकाणी येत आहेत, म्हणजे शब्द वेगळे वेगळे पण अर्थ जो आहे तोच आहे. आता भावशुद्धी म्हणजे भाव कुठे असतात? अंतःकरणात असतात. या अंतःकरणाचं शुद्धीकरण केव्हा होऊ शकतं तर जेव्हा त्यामध्ये स्वार्थरहितता असेल, अभिमानरहितता असेल, कापट्य नसेल, मनाचा सरळपणा असेल, त्यावेळेला हे अंतःकरणातले भाव जे जे आहेत ते अत्यंत शुद्ध असू शकतात. मग कुठल्या कुठल्या गोष्टीचा आम्ही त्याग केला पाहिजे तर कडवट वाणीचा त्याग केला पाहिजे, संकल्पाची शुद्धी केली पाहिजे. नाही निर्मळ मन काय करील साबण, असा तुकाराम महाराजांनी एक प्रश्न आपल्या समोर ठेवलेला आहे की अनेक तऱ्हेच्या ऍड पाहून नवीन नवीन खूप साबणी घरात आणून ठेवल्या आणि त्याच्याने रोजही जरी शरीर धुतलं तरी जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत अंतःकरणाला प्रसन्नतेचा लाभ होणार नाही. मग कुठलं अंतःकरण आम्हाला प्रसन्नता लाभून देईल तर जितकं ते विकार रहित होईल आणि जितकं परमात्म्याच्या अनुसंधानामध्ये ते राहील तितकं ते प्रसन्न होत जाईल. आणि ही मनाची प्रसन्नता जी आहे ती साधकांनी काय केली पाहिजे तर मनापासून सांभाळलीच पाहिजे. असं 3 प्रकारच्या श्रद्धा या ठिकाणी शारीरिक तप, मानसिक तप आणि वाणीचं तप असे 3 तप जे आहेत ते या ठिकाणी आपल्या समोर इथे सांगितलेले आहेत. आता राजस तप जे आहे त्याच्यामध्ये मान, सन्मान, सत्कार, दंभ इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी येतात की चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न जो आहे तो राजस असणारा म्हणजे रजोगुणवर असणारा माणूसही करतो. पण त्या ठिकाणी लोकेशना जी आहे, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांमध्ये माझं नाव असावं, ह्याच्यासाठी त्याचं हे सगळं वागणं चाललेलं आहे. सात्विक जो आहे तो असं कोणी काहीतरी म्हणावं म्हणून काही करत नाही, तर हे असं असण्यातच माझं आणि कुटुंबाचं समाजाचं हित आहे हे लक्षात ठेवून तो आपल्या अंतःकरणाची जी आहे ती जडणघडण करतो. पूर्ण श्रद्धेने, शास्त्रांनी, श्री गुरूंनी, ग्रंथांनी जे सांगून ठेवलेलं आहे ते आपल्या आचरणात आणण्याचा तो वारंवार प्रयत्न करतो. पण त्या ठिकाणी फळाची अजिबात अपेक्षा नाही. राजस लोकही हे 3 प्रकारचं तप करतात पण तिथं लोकेशना जी आहे ती त्यांच्या चित्ताला चिकटलेलीच असते. आपली वाहवा व्हावी, कीर्ती व्हावी इत्यादी प्रकारे त्यांचं मन जे आहे ते सारखं बाहेर धावत असतं. आणि उथळ अंतःकरण असल्यामुळे सतत काही ना काहीतरी करणं हे त्यांचं जरी सुरू असलं तरी त्याला योग्य दिशा न मिळाल्यामुळे तपाचा दर्जा त्यांच्या ठिकाणी येतच नाही. आणि आपण पाहतो की रावणाने सुद्धा भरपूर तपश्चर्या केलेली आहे, शंकरालाही प्रसन्न करून घेतलेलं आहे. देवी भागवतामध्ये कित्येक राजांच्या उपासना दिलेल्या आहेत, राक्षसांच्या उपासना दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये राजस आणि तामस उपासना म्हणजे काय असतं ते आपल्याला छान लक्षात येऊन जातं. मग तेही तप करतात, उग्र तपश्चर्या करतात. आता ते तप करताना शरीर सुद्धा ते भरपूर झिजवतात पण तरी तामस तप असल्यामुळे त्यामध्ये आपणच जिवंत राहिलं पाहिजे, आपणच सगळ्यांवर सत्ता गाजवली पाहिजे, आपल्या सिंहासनाला, आपल्या राजपदाला यत्किंचितही धक्का लागता उपयोगाचा नाही, या पद्धतीने त्यांचं सगळं ते मनामधले विचार जे आहेत ते या पद्धतीने धावत असतात. आणि स्वतःच्या लौकिक उत्कर्षाबरोबरच दुसऱ्याच्या सर्वनाशाची इच्छा सुद्धा त्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणून त्याला तामस तप असं म्हटलेलं आहे. आणि ह्या पद्धतीचं तामस, राजस आणि सात्विक असे 3 तप आणि ते 3 तप 3 प्रकारच्या श्रद्धा असणाऱ्यांचे तप ह्या पद्धतीने दाखवले. आणि कायिक, वाचिक आणि मानसिक हे त्रिविध तप जे आहे ते प्रत्येक साधकाला करावेच लागतात. शरीरावरची आसक्ती गळून पडण्यासाठी शारीरिक तप आहे,
वाणीचा सदुपयोग करण्यासाठी वाणीचं तप आहे। आणि मन शुद्ध आणि स्वच्छ केलं की त्या मनातच असणारा भगवंत जो आहे तो तिथल्या तिथंच आपल्याला ओळखू येऊ शकतो, त्याचं दर्शन होऊ शकतं। कारण मन हीच या शरीरामधली माझी विभूती आहे असं भगवंतांनी आपल्याला विभूती योगामध्ये सांगून ठेवलेलं आहे। आणि म्हणून ह्या मनाला प्रसन्न केलं की जुने ठेवणे जे आहे ते मीपणा गळून पडला की ह्या मनामध्येच आपल्याला त्या भगवंताचं जे आहे ते दर्शन होऊ शकतं। आणि म्हणून मन प्रसन्न करण्याचे उपाय सुद्धा भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहे। आता हे दान जे आहे तेही 3 प्रकारचं असतं अशी आपल्या समोर मांडणी आहे। पण दान आणि पुढे जे ओम तत्सत हे जे आपल्याला बघायचं आहे ते आपण गुरुवारच्या प्रवचनामध्ये पाहू। जय जय रघुवीर समर्थ।